नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरगुती वीज ग्राहकांसाठी सोलार योजना कशा पद्धतीनं आपल्या घरावर तुम्ही बसू शकता. याला 95% अनुदान आहे. केवळ 2,500 ते 10,000 रुपये भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. हे महाराष्ट्र शासनाचा नवीन GR आलेला आहे. तर आपण याची जाणून घेऊया सगळी माहिती. तर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर मित्रांनो, 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. या योजनेचं नाव आहे संपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना, स्मार्ट योजना याला आपण शॉर्टकट मध्ये इथं म्हणू शकता. तर इथं बघू शकता तुम्ही 6 ऑक्टोबर 2025 चा GR आहे. तर वाढते विद्युतीचं गरज दिवसेंदिवस लक्षात घेता हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल वीज ग्राहक आहेत, ज्यांचं 100 युनिट पेक्षा कमी कन्झम्पशन आहे, वापर आहे, त्यांच्यासाठी हा लागू आहे. तर 1,54,622 वीज घरगुती यांचा 100 युनिट पेक्षा कमी वापर आहे असे याला पात्र आहेत लाभार्थी. तर याचे उद्दिष्ट काय आहेत? दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे, दारिद्र्य रेषेखालील व आर्थिक दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे, छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षम करणे. ठीक आहे. तर वीज ग्राहकांना यांचा गट प्रकार कशा पद्धतीने ठरवलेला आहे आपण मित्रांनो याच्यात सांगूया. 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेले आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहक सर्वसाधारण गटासाठी इथं राज्य शासनाचा हिस्सा 20% आहे आणि अनुसूचित जमातीसाठी 30% आहे. आणि दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत तर राज्य शासनाचा हिस्सा याच्यामध्ये 35% आहे मित्रांनो. तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहक जे आहेत त्यांना केवळ 2,500 रुपये इथं ग्राहकाचा हिस्सा असणार आहे. राज्य शासन इथे 17,500, केंद्र शासन याच्यामध्ये 30,000 रुपये अनुदान असणार आहे याचं. ठीक आहे. तर या योजनेच्या निधीची तरतूद स्मार्ट योजना राबवण्याकरता राज्य शासनावर आर्थिक भार 655 कोटीचा येणार आहे मित्रांनो राज्यावर याच्यावर. तर याची अंमलबजावणी करिता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करेल. ग्राहक तर याची पात्रताचे निवड कशी आहे ते आपण बघूया. ग्राहकाकडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदान म्हणजे याच्यापूर्वी जर तुम्ही सोलार यंत्रणा वगैरे बसवली असेल तर त्याचा लाभ घेतलेला असता कामा नये. इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. म्हणजे जे काही आता याच्यावर पोर्टल निघेल तिथं आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे. वीज ग्राहक थकबाकी मुक्त नसावे, म्हणजे वीज बिल भरलेलं किंवा पेंडिंग मध्ये नसावे. ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर ऑक्टोबर 2024 सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक या योजनेस भाग घेण्यास पात्र असतील. सिंगल फेज वीज ग्राहकच या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर राबवावी. या योजनेचा कालावधी असेल मार्च 2027 पर्यंत. अंमलबजावणी कार्यपद्धती असेल या योजनेची प्रसिद्धी महावितरण कंपनी तर्फे करण्यात येईल. योजनेसाठी मुख्य कार्यालय स्तरावर निविदा प्रकाशित करण्यात येईल. तर अशा पद्धतीची योजना आहे मित्रांनो. हे सविस्तर GR जे आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येईल. इथून पण तुम्ही डाउनलोड करून हे वाचू शकता. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.